एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे दाखल झालंय। रोहित पवार यांच्यासह शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालंय आणि एसआयआर संदर्भात तारीख वाढवून द्यावी शिवाय आतापर्यंत झालेल्या गोंधळाबाबत चोकलिंगम यांच्याशी चर्चा देखील सुरू झालेली आहे। एकंदरीतच एसआयआर नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र हीच मुदत वाढ मिळावी अशी मागणी रोहित पवार हे करणार आहेत एस चोकलिंगम यांच्याकडे आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या संदर्भात खरं तर चर्चा होणार आहे। खरं तर जे गोंधळ झालेले आहेत या नोंदणीच्या दरम्यान त्या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू असल्याचं आता कळतंय। ही दृश्य तुम्ही पाहताय मंत्रालयामध्ये। खरं तर रोहित पवार जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि एसआयआर संदर्भात ते बैठक जे आहे ते करताय। मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट सुरू झालेली आहे। तर गोंधळ जो सुरू झालेला आहे एसआयआर संदर्भात किंवा आता त्याची तारीख वाढवून द्यावी असे काही प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, ते घेऊन खरं तर शिष्टमंडळासह रोहित पवार हे मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता एस चोकलिंगम यांच्यासोबत त्यांनी बैठक सुद्धा सुरू केलेली आहे। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जुई, किती वेळ झाला ही बैठक सुरू झालेली आहे आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे हे केंद्रस्थानी आहेत? वैष्णवी, आपण पाहतोय की एसआयआरची मुदत आज संपत आहे। 17 ऑगस्ट रोजी ही मुदत संपणार असल्याचं स्वतः निवडणूक आयोगाने सांगितलं होतं राज्याच्या। मात्र ही जरी मुदत आज संपत असली तरीही अजूनचे बरेच नागरिक आहेत ज्यांचा फॉर्म देखील भरला गेलेला नाही। अशांना जर वगळण्यात आलं तर ते चुकीचं ठरेल आणि ही जी मुदत आहे एसआयआर फॉर्म फिलिंगची ती वाढवून देण्यात यावी ही मागणी करण्यासाठी रोहित पवार हे एस चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी आले आहेत। केवळ रोहित पवार नाही तर राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आहे ते इथे आले आहे एस चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी। एसआयआरची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ मिळावी आणि सर्वांना एसआयआरचे फॉर्म भरता यावे आणि सर्वांचंच नाव मतदार यादीमध्ये नमूद व्हावं यासाठी ही भेट घेतली जात आहे। कारण का रोहित पवारांचं म्हणणं आहे की जर इतके लोक वगळले गेले तर याचा फायदा भाजपला होईल आणि जाणून बुजून पश्चिम बंगाल आणि बिहारसारखं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करायचं आहे। त्यामुळे इतकी कमी वेळ, इतका कमी मुदत देण्यात आला आहे। त्यामुळे ही मुदत वाढ द्यावी ही मागणी ते करणार आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली आहे। बैठकीनंतर नेमकं रोहित पवार काय बोलत आहेत, या बैठकीमध्ये काय झालं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। वैष्णवी, धन्यवाद जुई, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे आणि या बैठकी संदर्भातले ताजे अपडेट्स आपल्याकडनं असेच घेत राहा।